6 दिवसीय व्याख्यानोत्सवातील तृतीय पुष्प गुंफणार आहोत. आज या ठिकाणी उपस्थित सर्व महाराष्ट्र इतिहास संकलन संस्थेतील कार्यकारिणीतील सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच सर्व जिल्ह्यातील कार्यकारिणीतील सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित श्रोते विद्यार्थी या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय वक्त्या यांचा परिचय आपल्याला थोडक्यात करून देतो. तर पद्य घ्यायचं आहे का आज? नको, आज वेळ झालाय. ठीक. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या सन्माननीय वक्त्या डॉक्टर लताताई मोरे या सध्या स्वरूप सिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 22 वर्षापासून त्या ज्ञानदानाच्या कार्य करत आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यातील विविध समित्यांवर लताताई कार्यरत आहेत. शिक्षणशास्त्र या विषयामध्ये त्यांनी आचार्य पदवी संपादन केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील अभ्यास केंद्राच्या ताई संचालक आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे लताताई पीएचडीच्या मार्गदर्शक आहेत आणि आतापर्यंत 7 विद्यार्थ्यांनी ताईंच्या मार्गदर्शनात आचार्य पदवी संपादन केली आहे. विविध विषयांवर 47 शोध निबंध आणि 12 पुस्तकांचं लिखाण ताईंनी केलं आहे. सध्या भारतीय शिक्षण मंडळात देवगिरी प्रांताची अनुसंधान प्रकोष्ठ तसेच इतिहास संकलन संस्था नंदुरबार जिल्हा सचिव हे दायित्व लताताईंकडे आहे. संशोधन क्षेत्रात आणि लिखाण क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात अतिशय अभ्यासपूर्ण कामगिरी ताईंनी केली आहे. पुनश्च एकदा मी लताताईंचे या ठिकाणी स्वागत करतो. संस्कारित करुणी शिवबाला, संस्कारित करुणी शिवबाला, राजा दिधला महाराष्ट्राला, चला आज स्मरूया आपण, चला आज स्मरूया आपण, राजमाता जिजाऊला, राजमाता जिजाऊला. यानंतर मी लताताई मोरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी. धन्यवाद. ताई, तुमचा माईक बंद आहे. सॉरी सर्वांना नमस्कार. स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता. ज्या माऊलीने स्वतःची पर्वा न करता अवघा महाराष्ट्र वाचविला, ज्या माऊलीने मराठी मातीचा कळस उंच स्थानी पोहोचविला, जिच्या पुण्याईनं आज आम्हाला मराठी मातीत जन्मल्याचा अभिमान आला, ज्या मातेमुळं रयतेचा आदर्श राजा आम्हाला मिळाला, ज्या मातेच्या ममत्वामुळे आम्हाला स्वराज्याचा छावा शंभू राजा मिळाला, अशा सर्वश्रेष्ठ स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना त्रिवार वंदन करते. स्वराज्य निर्माते छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना विनम्र अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दंदे सर, ज्यांच्यामुळे मी या इतिहास संशोधन संस्थेशी जोडले गेले, ते आदरणीय बंधू रवींद्रदादा पाटील, महासचिव इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत. या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय जोशी सर, प्रांत उपाध्यक्ष आदरणीय बंधू प्राध्यापक डॉक्टर नितीनजी सराफ, सन्माननीय युवा विभागाचे प्रमुख रवी सातबाई सर, महिला विभागाच्या प्रमुख भारतीताई साठे, इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांताचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. यावरून कर्तृत्वशाली गौरवशाली कार्य करण्यामध्ये स्त्रीची भूमिका किती महत्वपूर्ण आहे हे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येते.
स्त्रियांच्या पराक्रमाची अनेक उदाहरणं इतिहासाच्या पानापानांवरती आपण वाचलेली आहेत. तसेच पुरुषांच्या पराक्रमाच्या गाथाही आपण वाचलेल्या आहेत. ज्यावेळेस पुरुषाच्या पराक्रमाच्या गाथा आपण वाचतो त्यावेळेला एक गोष्ट मला प्रकर्षाने अशी जाणवते की या प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री होती. मग भलेही ती आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, पण मात्र होती. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर महात्मा फुलेंच्या मागे सावित्रीबाई होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माता रमाईची साथ होती. साने गुरुजींना आईचे आशीर्वाद होते. ह्या सगळ्यांच्या मागे एक स्त्री असली तरी या समस्त स्त्रीवर्गाची प्रेरणा मात्र एकच होत्या आणि त्या म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. रायगडावर 32 मन सोन्याचं सिंहासन उभं करून आपल्या वीरपुत्रात छत्रपती बनवून इतिहास रचला. इतकेच नव्हे तर आम्हाला एक आदर्श राजा दिला, एक स्वराज्य स्थापन करून दिलं. अशा स्वराज्य माता जिजाऊ म्हणजेच खऱ्या अर्थाने साक्षात आदिशक्ती तुळजाभवानीचं सत्व आणि मांगल्य हे माणूस रूपात घेऊन जन्माला आलेल्या आपल्या ह्या वीरमाता जिजाऊ खऱ्या अर्थाने वीरकन्या, वीरपत्नी आणि वीरमाता छत्रपती शिवरायांना माँसाहेबांचे आशीर्वाद लाभले होते. त्यामुळेच आम्हाला एक आदर्श राजा मिळाला, आमचं एक स्वराज्य मिळालं आणि सुराज्यही मिळालं. जिजाऊ माँसाहेबांच्या जन्माचा आपण विचार केला तर जिजाऊ माँसाहेबांचा जन्म सिंदखेड जवळ देऊळगाव राजा येथील लखुजीराव जाधव आणि गिरिजाबाई उर्फ म्हाळसाबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी झाला. त्यांना एक अतिशय बुद्धिमान असं कन्यारत्न प्राप्त झालं. त्या कन्यारत्नाचं नावही ठेवण्यात आलं जिजाऊ. जी म्हणजे जीत, विजय, जिद्द, जा म्हणजे जाणीव, जाणतेपण आणि उ म्हणजे उत्साह, उमेद, उर्वी, साक्षात पृथ्वी असा जिद्द, जाणतेपणा आणि उत्साह उमेदीचा संगम म्हणजे जिजाऊ. जिजाऊ ज्या काळात जन्मल्या तो काळ खरं तर पारतंत्र्याचा. भारतामध्ये सर्वच प्रांतावर मुस्लिम राज्यकर्त्यांची सत्ता होती. रयतच काय पण अनेक मराठी मर्द सरदार जे होते, पराक्रमी सरदार जे होते ते यांच्या चाकरीला होते. कारण काळ तसाच होता. अशा काळी पुरुषांना जिथे शिक्षणाची गंगा उपलब्ध नव्हती, शिक्षणाची द्वारेच उघडी नव्हती, तिथे मुलींच्या शिक्षणाचा तरी काय, स्त्रियांच्या शिक्षणाची कल्पनाच करवत नाही. पण अशाही काळामध्ये 8 ते 10 वर्षाच्या लहानग्या जिजाऊंना मातापित्यांनी उत्तम शिक्षण दिलं, घोडेस्वारीचं शिक्षण दिलं, तलवारबाजीचं शिक्षण दिलं. एवढंच नव्हे तर या राजघराण्यातील राजकन्येला खऱ्या अर्थाने गणित शिकवलं, विज्ञानाचे धडे दिले, विविध भाषा त्यांना याव्यात याकरिता वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान दिले. त्यामुळे जिजाऊंना फारसी भाषा, कानडी भाषा, उर्दू भाषा आणि संस्कृत अशा वेगवेगळ्या भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. बंधू भगिनींनो, त्या काळामध्ये इतक्या भाषा शिकणं, इतके कौशल्य शिकणं आणि त्यामध्ये निपुण होणं ही अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट होती. परंतु जिजाऊ त्यात निपुण झाल्या. आजच्या तरुणींसाठी हा अत्यंत आदर्शाचा पाठ आहे असं मला म्हणायचं आहे. केवळ स्मरण तुझे होता स्फुरतात बाहू, हे राष्ट्रमाते आई जिजाऊ असं म्हणून चालणार नाहीये. तर त्याकरिता जिजाऊ मातेचा खऱ्या अर्थाने आपल्याला वसा घ्यावा लागणार आहे. जिजाऊ मातेसारखं आपल्याला जीवनामध्ये स्वावलंबी, आत्मनिर्भर व्हायचं असेल, लढाऊदारपणे, बाणेदारपणे आपल्याला जर आपलं जीवन जगायचं असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रामधलं कला कौशल्य, कला नैपुण्य आपण आत्मसात केलं पाहिजे. तेव्हाच आम्हाला जिजाऊ मातेच्या लेकी म्हणून घेण्याचा हक्क असेल असं मला वाटतं. 27 महालांची जहागिरी असणाऱ्या लखुजी जाधवांची नजर एकदा निजामशाहीतील एका उमद्या सरदाराकडे गेली. जिजाऊ जसजशा मोठ्या झाल्या तसतशा घरामध्ये लग्नाचा विषय निघू लागला. या उमद्या सरदाराच्या कर्तबगारीने, मुत्सद्दीपणाने त्यावेळेस सर्व निजामशाहीमध्ये चर्चा होती. त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे सर्वांचेच डोळे दिपत होते. त्यांचे युद्ध कौशल्य, चातुर्य यामुळे सर्वांनीच मने जिंकून घेतलेली होती. आणि ते सरदार दुसरे तिसरे कोणीही नसून ते होते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. लखुजी जाधवांनी इसवी सन 1613 मध्ये आपल्या लाडक्या लेकीचे शुभमंगल
आपल्या जिजाबाईचे लग्न वेरूळच्या भोसले घराण्यातील अत्यंत कर्तबगार आणि स्वराज्य संकल्पक अशा शहाजीराजे भोसले यांच्या सोबत लावून दिले. शूर, वीर, पराक्रमी, स्वतंत्र राज्याची महत्वाकांक्षा असणारे शहाजीराजे भोसले अत्यंत तडफदार, दूरदृष्टी, मानवतावादी असणाऱ्या जिजाऊ मातेसोबत लग्न केले आणि एक नवीन युगाचा प्रारंभ झाला. जिजाऊ माता आणि शहाजीराजेच्या लग्नाच्या संदर्भामध्ये शहाजीराजेंच्या दरबारातील एक जयराम पिंडे नावाचे कवी होते. ते कवी या नवयुगुलाच्या संदर्भामध्ये असं लिहितात. आपल्या राधा माधव विलास चंपू या ग्रंथामध्ये त्यांनी काही ओळी लिहिलेल्या आहेत. ते लिहितात, जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई, जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई, तशी शोभली भली जास जाया जिजाई. जिचे कीर्तीचा चंबू जंबू द्वीपाला, करी सावली माऊली मुलाला. अर्थातच जिजाऊ ही शूर, वीर, पराक्रमी आणि धाडशी असणाऱ्या शहाजीराजेंना साजेशी अशीच असून ती केवळ आपल्या पतीच्या कीर्तीमुळे ओळखली जाणारी नाही, तर स्वतः ही धीरोदात्त आहे, करारी आहे, उदार आहे म्हणून ओळखली जाणारी आहे. आणि त्यांची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. त्यांच्या या कीर्तीमुळे, त्यांच्या या धीरोदात्तपणामुळे जम्बूद्वीपातील जे लोक होते, सज्जन लोक होते, ते यवनांच्या जुलमाला कंटाळलेले होते आणि या यवनाच्या जुलमाला कंटाळून त्यांनी जिजाबाईच्या आश्रयाला ते आलेले होते. जिजाबाईपर्यंत ते पोहोचलेले होते. अशी ही जिजाऊची महती या जयराम पिंडे नावाच्या कवीने आपल्या राधा माधव विलास चंपू या ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे. हजारो वर्षाची गुलामगिरी, महिला, दीनदुबळे यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार याला आळा घालावा, माता भगिनींची अब्रू सुरक्षित ठेवावी आणि गोरगरीब कष्टकरी जनतेला त्यांचे हक्क मिळवून द्यावे, त्यांना न्याय मिळवून द्यावा, यासाठी या कर्तबगार मातेने स्वराज्याची नीव रोवली. खऱ्या अर्थाने जिजाऊचे 5 पुत्र मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे जिजाऊंनी माता तुळजाभवानीच्या समोर आपला पदर पसरला, आळवणी केली की हे माते, कुळाला शोभेल, देशाला शोभेल, धर्माला अभिमान वाटेल असा एक पुत्र जन्मास येऊ दे. माता तुळजाभवानीने ही विनवणी ऐकली आणि जिजाऊला आशीर्वादही दिले. माता तुळजाभवानीच्याच आशीर्वादाने 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर राजे शहाजीराजे आणि जिजाबाईच्या पोटी एक दैदिप्यमान असे राजपुत्र जन्माला आले. या बाळाचे नाव शिवराय. ज्येष्ठ पुत्र संभाजी राजेनंतर 4 पुत्र अल्पवयातच मृत्यू पावले. तर थोरले पुत्र शंभूराजेही कनकगिरीच्या वेड्यामध्ये मारले गेले. 5 मुलं मारली, 5 मुलं नाहीत आणि 6वा मुलगा शिवराय. या 6व्या मुलाला, आपल्या एकुलत्या एक मुलाला या मातेने नेमकं काय करावं? आजची माता जर असती तर तिने या मुलाला इतकं लाडाकोडात वाढवलं असतं, त्याला घराच्या बाहेर पडू दिलं नसतं, त्याच्या अवतीभोवती तिने गिरट्या घातल्या असत्या. परंतु जिजाऊ मातेने मात्र असं केलं नाही. जिजाऊ मातेने आपल्या या एकुलत्या एक लेकाला, आपल्या या लाडाकोडाच्या शिवरायांना लाडाकोडाने वाढवलं नाही, तर अतिशय धीरोदात्तपणे वाढवलं आणि स्वराज्यासाठी तयार केलं, स्वराज्यासाठी अर्पण केलं. आणि त्यामुळेच आपल्याला खऱ्या अर्थाने एक आदर्श राजा मिळाला. केवढा धीरोदात्तपणा त्या मातेचा की 5 पुत्र गमावल्यानंतर एकुलता एक लेकालाही स्वराज्यासाठी अर्पण करणं ही साधी सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी केवळ आणि केवळ जिजाऊच व्हावं लागतं, हे तितकंच खरं आहे. असं म्हणतात की कर्तृत्व मनगटात उतरण्यापूर्वी त्यास मनात रुजवावं लागतं. मडक्याचा आकार आणि रचना ही ते निर्मिती करणाऱ्या कुंभाराच्या हातावर, त्याने मातीचा गोळा ठेवून त्या चाकाला दिलेल्या गतीवर आणि त्याही पेक्षा त्याच्या कल्पनाशक्तीवर जास्त अवलंबून असतो असं म्हणतात. कर्तृत्ववान पुरुषाच्या बाबतीतही हेच सूत्र लागू पडतं. अगदी बालपणापासूनच त्याला वाघ दिसला की त्याच्यावर झेप घ्यायची आणि त्याच्याच त्वेषाने त्याच्यावर तुटून पडायचं आणि त्याची गर्दन मोडायची, ही शिकवण जिजाऊ मासाहेबांनी शिवाजीराजेंना दिली. मग पुढच्या आयुष्यात कसली तमा न बाळगता हा शूरवीर संकटांवर तुटून पडला. अगदी हिंदवी स्वराज्याच्या आड येणारी जी भेकडांची जमात होती, त्या जमातीशी लढण्याचं धैर्य या जिजाऊ मातेने आपल्या शिवबांना दिलं. आणि खऱ्या अर्थाने जिजाऊ मातेच्या निडर जगण्यातून
आपल्या एक स्वराज्याची निर्मिती झाली आणि स्वराज्यासाठी स्वराज्य रक्षक राजा सुद्धा मिळाला. ही जिजाऊचीच देणगी. राजमाता जिजाऊंनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केलं. 18 पगड जातीचे 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार असं म्हटलं जातं. या सगळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या साथीने स्वराज्याची नीव रोवली, रणशिंग फुंकले खऱ्या अर्थाने, आणि आपल्या मनातील स्वराज्य आणि सुराज्य आपल्या लाडक्या लेकाच्या कार्यकर्तृत्वातून उभं केलं. आणि म्हणूनच आज आम्ही या स्वराज्याचे फळ चाकतो आहोत. पण त्यासाठी किती त्याग आणि किती कष्ट घ्यावे लागले, कुणाकुणाशी लढाया कराव्या लागल्यात, हा इतिहास आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच. आपल्या स्वराज्य उभारणीसाठी 12 मावळातील लोक एकत्र करून स्वराज्याचा पाया भक्कम केला. दक्षिणेत मराठ्यांचे स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य स्थापन केलं. हे राज्य कुणा एका धर्माचं नव्हतं, कुणा एका जातीचं नव्हतं, कुणा एका पंथाचं नव्हतं, तर ते होतं 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार यांचं. ते होतं सर्वसामान्य माणसाचं, ते होतं रयतेचं, ते होतं दीनदुबळ्यांचं, ते होतं कल्याणकारी राज्य. अराजकतेच्या पार्श्वभूमीवर मूर्तिमंत शिवराज्य उभं करणं इतकं सोपं कार्य नव्हतं. परंतु विखुरलेल्या मावळ्यांना एकत्र करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज या मातेने घडवले. डॉक्टर बाळकृष्ण हे जिजाऊ मासाहेबांच्या चातुर्याच्या बाबतीमध्ये एके ठिकाणी वर्णन करतात. ते असं म्हणतात की शी हॅड द हेड ऑफ अ मॅन, शी हॅड द हेड ऑफ अ मॅन ओव्हर द शोल्डर ऑफ अ वुमन. त्या एक स्त्री असल्या तरी मुत्सद्देगिरी, बुद्धिचातुर्य, रणनीती या बाबतीमध्ये कुठल्याही पराक्रमी पुरुषांच्या त्या मागे नाहीत, असं हे डॉक्टर बाळकृष्ण जिजाऊंच्या संदर्भामध्ये लिहून ठेवतात. जिजाऊचे चारित्र्य म्हणजे खऱ्या अर्थाने धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि गोरगरिबांप्रती असलेली आस्था, कणव याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. युवती आणि महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे. आपल्यामध्ये असलेलं नैराश्य असेल, न्यूनगंड असेल, असुरक्षिततेची भावना असेल, हे आपण काढून टाकायला हवेत. आत्मविश्वासाने कुठल्याही कार्याला आपण सुरुवात करायला हवी, कारण आपण आहोत जिजाऊच्या लेकी. शहाजी राजांच्या कार्यात जिजाऊ मासाहेबांनी अत्यंत खंबीरपणे साथ दिली. आदिलशहा, निजाम, मुघल असे अनेक विरोधक असताना मोठ्या जिद्दीने आणि निर्भीडपणे जिजाऊ माता शहाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून मुत्सद्दीपणे लढल्या. आजची स्त्री मात्र माझी मुलं, माझं कुटुंब, माझे सगळे सोयरे, माझं कौटुंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही, याचं फार शल्य जाणवतं. मासाहेबांनी स्वतःच्या जाधव भोसले कुटुंबाच्या पलीकडे जाऊन विचार केला, रयतेचा विचार केला, दीनदुबळ्या गरीब जनतेला त्यांचं हक्काचं स्वराज्य कसं मिळवून देता येईल याचा विचार केला, आया बहिणींची अब्रू कशी वाचवता येईल याचा विचार केला, प्रत्येक स्त्रीला सन्मानाने स्वराज्यामध्ये कसं जगता येईल याचा विचार केला. म्हणूनच तानाजी, येसाजी, कान्होजी, बाजी पासलकर, मुरारबाजी, बहिरजी, कावजी, नेताजी हे सर्व विविध जाती धर्मातील सरदार, मावळे यांच्यासाठी जिजाऊ त्यांच्या आई झाल्या. जिजाऊ या केवळ शिवाजी राजांच्या आई नव्हत्या, तर मावळ्यांच्या या स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याच्या त्या आई होत्या. आणि त्यामुळेच हे सगळे मावळे आपल्या स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करायला सिद्ध झाले. जिजाऊच्या आणि शिवरायांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. स्वराज्याची नीव राखण्यासाठी, स्वराज्य स्थापन करण्यामध्ये या मावळ्यांचा खूप मोठा हात होता. रयतेला पुत्रवत प्रेम करणाऱ्या जिजाऊ या म्हणूनच स्वराज्य माता आहेत, म्हणूनच त्या राष्ट्रमाता आहेत असं आपण म्हणत असतो. आजच्या स्त्रिया बऱ्याच प्रमाणात स्वतःला सिद्ध करताना दिसत आहेत, त्याकरिता त्या बाहेरही पडत आहेत, हे एक सकारात्मक चित्र दिसते. परंतु अजूनही खूप मोठा वर्ग असा आहे की तो चूल आणि मूल यातच गुरफटलेला आहे, यातच धन्यता मानणार आहे. हे चूल आणि मूल हे करावंच, ते कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. परंतु त्याच बरोबरीने आपली मुलं नेमकी काय करतात, त्या मुलांवर आपण लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. आपली मुलं काय करतात, ते कसं वर्तन करतात, ते बोलतात कसं, ते बाहेर समाजामध्ये नेमके कसे वागतात, याकडेही आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मी असं म्हणेल की जिजाऊने जर आपली जहागिरी, वतनदारी याचाच विचार केला असता तर काय झालं असतं, त्याही तेव्हा चूल आणि मूल यातच गुरफटून राहिल्या असत्या तर काय झालं असतं, जरा विचार करून पहा बरं. मला असं वाटतंय
की मातोश्री नसतात तुम्ही तर आमच्या अंगणी फुलली नसती तुळस. मातोश्री नसतात तुम्ही तर आमच्या अंगणी फुलली नसती तुळस. नसतात तुम्ही तर आमच्या मंदिरावर कधीच चढला नसता कळस. आमच्या मंदिरावर कधीच चढला नसता कळस. जिजाऊंनी खऱ्या अर्थाने आपल्या मंदिराला कळस निर्माण करून दिला. हे वैभव जिजाऊंमुळे आपल्याला मिळालं. अत्यंत उदात्त हेतू ठेवून अनेक संकटांचा धैर्याने सामना करून या स्वराज्य जननीने आपल्यासाठी एक सुराज्य आणि स्वराज्य निर्माण केलं. आपल्या मुलावर उत्तमोत्तम संस्कार करून एक आदर्श राजा, एक आदर्श सुपुत्र आपल्या स्वराज्यासाठी दिला. आणि त्यामुळेच कल्याणच्या नवाबाची अत्यंत देखणी बायको बेगम कैद करून शिवरायांच्या पुढ्यात जेव्हा उभी केली, त्यावेळेला तिला बघून शिवरायांनी अत्यंत विनम्रपणे उद्गार काढले, अशीच आमुची माता असती आम्ही सुंदर जाहलो असतो. इतक्या गौरवोद्गार काढून त्या परस्त्रीला मातेची उपमा दिलेली आहे. आणि खणा नारळाने तिची ओटी भरून तिला आपल्या घरी माघारी सन्मानाने परत पाठवलं. खऱ्या अर्थाने कोणत्याही परस्त्रीचा मातेसमान सन्मान करण्याचं बाळकडू मिळालं ते जिजाऊ मासाहेबांकडूनच. राजमातेने आणि शिवरायाने आम्हाला दिलेल्या स्वराज्याचं रक्षण करणं हे आमचं प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे असं मला वाटतंय. म्हणून प्रत्येक आईने जिजाऊ व्हावं आणि प्रत्येक आपल्या मुलाला शिवबा घडवण्यासाठी प्रयत्न करावा असं मला वाटतंय. शिवबा शेजारी नाही तर माझ्याच घरात जन्माला यावा असं प्रत्येक स्त्रीने ध्यास घेतला पाहिजे. आणि जो जन्माला आलेला आहे तो शिवबा कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक स्त्री ही जिजाऊ झाली पाहिजे आणि प्रत्येक घरातला मुलगा हा शिवबा झाला पाहिजे. जर असं झालं तरच महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार थांबतील असं मला वाटतं. भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. मग याच भारतीय संस्कृतीच्या संस्कारामध्ये वाढलेला तो मुलगा नेमका बाहेर गेल्यानंतर एखाद्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघतोच कसा, तिच्यावर अन्याय अत्याचार करतोच कसा, हा मला खूपदा प्रश्न पडतोय. मग ह्या वेळेला मी आई म्हणून कुठेतरी कमी पडते हे मी स्वतः हे जाणून घेतलं पाहिजे आणि हे स्वतः मी कबूल केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने जर प्रत्येक घरामध्ये शिवाजी घडला, जर प्रत्येक आई जिजाऊ झाली तर समाजामध्ये मुलींवर होणारे, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबतील नव्हे, त्याचा विचारच मुलं करणार नाहीत. आणि मग निर्भयासाठी आम्हाला वर्षानुवर्षे न्यायाची प्रतीक्षा करण्याची वेळही आम्हाला येणार नाही असं मला वाटतंय. घर हे घरच राहील, त्या चार भिंती होणार नाही, ते खऱ्या अर्थाने स्वीट होम होईल असं मला वाटतंय. बऱ्याच वेळा ज्या वेळेला सभोवतालच्या परिसरामध्ये वावरतो, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतो, त्यावेळेला असे अनेक शब्द कानावरती पडतात. आजची मुलं ना, तरुण पिढी वाया गेली आहे. तरुण पिढी कुठलंही कामच करत नाही आणि सदानकदा त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली असतात. कुठलंही काम करायला त्यांना नकोच वाटतं. मला असं वाटतं याचं कारण जर तुम्ही मला विचाराल तर मी असं म्हणेल की हाताला काम आणि बुद्धीला खाद्य पुरवण्याचं आम्ही पालक म्हणून विसरलो हो. आम्ही कुठेतरी पालक म्हणून कमी पडलो आणि खऱ्या अर्थाने म्हणूनच ही मुलं अशी खऱ्या अर्थाने त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली. त्यांच्या हाताला काम द्या, त्यांच्या बुद्धीला खाद्य द्या आणि मग बघा त्यांच्यामध्ये केवढा मोठा उत्साह संचारतो. या युवा शक्तीकडे प्रचंड ताकद आहे, ती आम्हाला ओळखता आली पाहिजे. याचं उत्तम उदाहरण जर पाहिजे असेल तर मागच्या 2019 पासून, मार्च पासून कोरोनाची महामारी सुरू झाली. सगळ्या जगामध्ये या महामारीने थैमान घातलंय. आपला भारत देशही त्यातून सुटला नाही. या कालावधीमध्ये, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अचानकपणे लॉकडाऊन घोषित झालं आणि गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल झाले, अतोनात हाल झाले. रस्त्यावरती चालायला वाहन नाही, रस्त्याने पायी चालताना जवळ अन्न नाही, पाणी नाही, अशा गोरगरीब दीनदुबळ्या कष्टकरी जनतेसाठी हजारो लाखो स्वयंसेवक, छात्रसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून या जनतेला भोजन, पाणी, औषध, निवारा याची सोय करताना आपण पाहिलंय. तुम्ही पाहिलंय, मी पाहिलेलं आहे. टीव्हीवर वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. आणि ही युवा शक्तीच होती की जी जीवाची पर्वा न करता या कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना ही युवा शक्ती मात्र रस्त्यावर उतरून या सगळ्यांची सेवा करत होती. बरोबर सोबतीला एक उत्साहपूर्ण गीत वाजत होतं नेहमीच. ए मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए सो दर्द सहे महफूज रहे तेरी आन सदा.
महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे, तेरी मिट्टी से मिल जावा, गुल बनके मैं खिल जावा, बस इतनी सी है आरजू. या अशा उत्साहपूर्ण गाण्याने यांना पुन्हा उत्साह येत होता आणि ते पुन्हा जोमाने कामाला लागत होते. असं म्हणत याच युवा पिढीने देश सेवा केलेली आपण कदापि विसरणार नाही. ही देश सेवा करणारी ही युवा पिढीच आहे. या महामारीच्या काळामध्ये रस्त्यावर उतरून गोरगरिबांची सेवा करणारी, भारताचं एक सुराज्य बनवणारी ही युवा पिढीच आहे. मला असं वाटतंय की युवकांच्या बाबतीमध्ये नकारात्मक विचार करण्यापेक्षा आपण त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक विचार करायला हवा. आपण पॉझिटिव्ह विचार करायला हवा, सकारात्मक विचार करायला हवा. आणि त्याला जर आपल्याला एक उत्कृष्ट नागरिक घडवायचा असेल तर मला असं वाटतं की मडक्याला कल्पकतेने आकार देणारा कुंभार आधी आपल्याला व्हावं लागेल. जसं मडकं आपल्याला हवं आहे, त्या मडक्यामध्ये आपली कल्पनाशक्ती, आपली ऊर्जा, आपली एकंदरीतच मानस प्रतिमा त्याच्यामध्ये जर आपल्याला उतरवायची असेल तर आधी आपल्याला कुंभार व्हावं लागेल आणि मग आपल्याला हवं तसं मडकं आपल्याला तयार करून घेता येईल असं मला वाटतंय. या युवा शक्तीच्या बाबतीमध्ये मला 4 ओळी ज्या नेहमीच आवडतात आणि त्या मी बऱ्याच वेळा म्हणत असते की लहरों को खामोश देखकर यह न समझना कि समंदर में अभी रवानी नहीं है. लहरों को खामोश देखकर ये न समझना कि समंदर में अभी रवानी नहीं है. हम जब भी उठेंगे तूफान बनकर उठेंगे. हम जब भी उठेंगे तूफान बनकर उठेंगे. बस उठने की अभी ठानी नहीं है. हे जे काही थोडंसं ढेपाळले पण आपल्याला आलेलं दिसतंय की युवा शक्ती म्हणजे साक्षात खऱ्या अर्थाने तुफान आहे. ते तुफान थोडंसं थंड झालेलं आपल्याला जाणवतं आहे. या तुफानाला एकदा आपल्याला स्फूर्ती देण्याचं काम करायचंय. त्यांच्यामध्ये लपलेली जी स्फूर्ती आहे ते जागृत करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावायचं आहे. जिजाऊ माँसाहेबांनी या सर्व तरुण मावळ्यांमधली स्फूर्ती ओळखली, मावळ्यांची ताकद ओळखली आणि त्यांचा उपयोग स्वराज्य निर्मितीसाठी करून घेतला. हे मावळेच कड्या कपारी दऱ्याखोऱ्यांमध्ये लढून शिवबाच्या साथीने अनेक प्रदेशांनी जिंकून घेतले. भल्या भल्या शूरवीरांना रणांगणावर यांनी धारातीर्थी पाडलं आणि एक स्वराज्य निर्माण केलं. जिजाऊ माँसाहेबांनी ती ताकद ओळखलेली होती. हीच ताकद आम्हाला ओळखायची. जर आम्ही ही युवकांची ताकद ओळखली तर खऱ्या अर्थाने भारत देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्हाला त्यांचा उपयोग करता येऊ शकेल असं मला वाटतंय. आम्हाला आमची मुलगी आणि सून त्या सारख्याच असाव्यात असं मला वाटतं. जावई आपल्याला चांगला हवा असतो, जावई हा मुलीची चाकरी करणारा हवा असतो, जावई हा मुलीची सेवा करणारा हवा असतो. मग तसा माझा मुलगा का नकोय मला? माझा मुलगाही तसाच असला पाहिजे. मुलगी आणि सून ही सारखी असली पाहिजे, जावई आणि मुलगाही माझा सारखा असला पाहिजे. हा विचार आम्ही सगळ्या भगिनींनी केला पाहिजे. तरच हे राज्य खऱ्या अर्थाने सुराज्य होईल आणि तर मला असं वाटतं की हे राज्य श्रींचे होईल असं मला वाटतंय. आणि हा जिजाऊ मातेला खऱ्या अर्थाने हे जिजाऊ मातेसाठी खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल असं मला वाटतंय. हा माँसाहेबांना खऱ्या अर्थाने मानाचा मुजरा ठरेल. शिवरायांच्या अनुपस्थितीत अनेक वेळा जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार पाहिला, अनेक वेळा न्यायनिवाडे केले आणि न्यायनिवाडे करताना लहानपणापासूनच शिवबाला न्यायनिवाड्याचे धडे दिले. आणि त्याच्याचमुळे कदाचित स्वराज्यामध्ये कोणाही माणसावर कधीही अन्याय झाल्याचं कुठेही आपल्या वाचनात नाही, कुठेही लेखनात नाही. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये जिजाऊंनी न्याय केला आणि हाच न्यायनिवाडा शिवाजी महाराजांनी अंगीकारला. ही माँसाहेबांचीच कृपा. जिजाऊंच्या चरित्राचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की त्यांच्या इतक्या यातना, कष्ट, प्रचंड दुःख हे कुठल्याही स्त्रीने सोसल्या नसतील असं मला वाटतंय. स्वराज्यासाठी जिजाऊंना फार मोठी किंमत मोजावी लागली. आपल्या वडिलांसह माहेरची रक्ताची माणसं क्रूर निजामशहाच्या दरबारात कापली गेल्याची वार्ता जिजाऊंना समजली असेल त्यावेळी मला सांगा या कन्येवर केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असेल. आपले ज्येष्ठ पुत्र कनकगिरीच्या लढाईमध्ये लढाई लढत असताना शत्रू सैन्याकडून मारले गेल्याची खबर जेव्हा या मातेला मिळाली असेल तेव्हा हे मातृ हृदय किती कळवळले असेल विचारही आपण करू शकत नाही. ज्या कर्नाटकात आदिलशहाचे राज्य वाढवण्यासाठी पराक्रमी शहाजी राजांनी आपली तलवार गाजवली, त्याच पराक्रमी राजांना या शहाच्या सांगण्यावरून, त्याच्या हुकुमावरून खऱ्या अर्थाने विश्वासघाताने कैद केल्याचे समजले.
तेव्हा या माऊलीच्या मनामध्ये केवढा प्रचंड संताप, राग, चीड, उद्वेग निर्माण झाला असेल, एक उद्रेक निर्माण झाला असेल, याची कल्पनाही करवत नाही. औरंगजेबाने आपल्या पुत्रास आग्र्याला सन्मानाने तर बोलवले, परंतु नंतर कटकारस्थान करून मात्र पिता पुत्रांना बंदिवासामध्ये टाकले. ही बातमी जेव्हा कळाली तेव्हा काय आणि किती यातना झाल्या असतील या माऊलीला. पण या दुःखाने खचून जातील तर मासाहेब कसल्या. उलट त्यांनी मनाशी एक खुणगाट बांधली आणि ती म्हणजे या सर्व सत्ताधाऱ्यांच्या सत्तेची फळं जी आहेत ती अत्यंत क्रूर आहेत, अत्यंत कडू आहेत आणि माझ्या येणाऱ्या पिढ्यांना ही कडू फळं कधीही चाखायला लागू नये यासाठी मात्र त्यावर एक जालीम उपाय केलाच पाहिजे. आणि तो उपाय म्हणजेच काय, तर स्वराज्याची स्थापना. येणाऱ्या पिढ्यांना ही चांगलीच फळं चोखायला मिळाली पाहिजे, येणाऱ्या पिढ्या ह्या सन्मानाने जगल्या पाहिजेत, याकरिता म्हणून या मातेने एक खूणगाठ मनाशी बांधली आणि ती सिद्धही करून दाखवली स्वराज्य स्थापनेची. जिजाऊंचा हा निश्चय म्हणजे खऱ्या अर्थाने एका नव्या पर्वाची सुरुवात होती. जिजाऊंचा हा निश्चय म्हणजे खऱ्या अर्थाने अंधकाराच्या गर्तेमध्ये हरवलेल्या स्वराज्यातील जनतेच्या जीवनामध्ये एका लख प्रकाशमान सूर्याची नांदी होती असं मला वाटतंय. हा नव्या युगाचा मंत्र मासाहेबांनी आपल्या लढवय्या पुत्राला दिला आणि या दिव्य मंत्राच्या साह्यानेच शिवरायांनी आपल्या जन्मदात्यांचे स्वराज्याचे स्वप्न साकार केले, स्वराज्य निर्माण करून. शिवरायांसारखा महापुरुष एक आदर्श राजा घडवत असताना जिजाऊंची भूमिका केवळ मातेची नव्हती, तर त्या जिजाऊंच्या प्रथम गुरु होत्या, खऱ्या मार्गदर्शक होत्या. त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रांना राजनीती असेल, शस्त्र असेल, शास्त्र असेल, व्यावहारिक ज्ञान असेल, कार्यनिपुणता असेल, न्यायनिवाडा असेल, भाषा असेल, विज्ञान असेल, भूगोल असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचं ज्ञान दिलं आणि या क्षेत्रामध्ये निपुण बनवलं. खऱ्या अर्थाने जननी जन्मभूमीश स्वर्गदपी गरियसी या तत्वाला, या वचनाला प्रमाण मानून जिजाऊंनी रयतेच्या सुखासाठी, लोककल्याणासाठी पुण्यातली शापित जमीन लागवडीखाली आणली आणि सर्वसामान्य लोकांमध्ये, दीनदुबळ्यांमध्ये एक दहशत पसरविणारे जे लोक होते त्यांना शह देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जेव्हा मोगलशाही, त्याचं झालं असं की जेव्हा मोगलशाही आणि आदिलशाही यांच्यामध्ये तह झाला, त्यानुसार शहाजीराजे, थोरले सुपुत्र संभाजीराजे यांना घेऊन दक्षिणेत स्वराज्य स्थापन करावं आणि जिजाऊ मासाहेबांनी लहानग्या शिवबाला घेऊन पुण्यामध्ये राहावं, स्वराज्य महाराष्ट्र प्रांतामध्ये आपलं स्वराज्य स्थापन करावं असं ठरलं. त्यामुळे जिजाऊ मासाहेब शिवबांना घेऊन आणि शहाजीराजांचे काही निवडक सरदार घेऊन पुण्याला आल्या. शहाजीराजांनी आपल्या बाल शिवाजीला त्यावेळीस एक स्वतंत्र मुद्रा दिली आणि एक भगवा झेंडा, जो साक्षात त्यागाचं प्रतीक आहे, खऱ्या अर्थाने सच्च्या देशभक्तीचं जे प्रतीक आहे, असा भगवा झेंडा शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना दिला. सोबत जिजाऊ मासाहेबांचे आशीर्वाद आणि भरभक्कम पाठिंबा होताच. तसेच जिजाऊ मासाहेबांनाही पुणे जहागिरीचा कारभार चालवण्यासाठी एक राजमुद्रा दिली आणि दोघांनाही पुण्याकडे रवाना केलं. त्यानुसार शहाजीराजांच्या काही विश्वासू सरदारांना घेऊन जिजाऊ मासाहेब पुण्यात दाखल झाल्या. 1942 मध्ये शिवबाला घेऊन त्यांनी पुणे गाठलं आणि पुण्यामध्ये लहाल महाल बांधून त्या ठिकाणी त्या राहू लागल्या. आदिलशाहीच्या सरदारांनी त्यावेळी पुण्याची अत्यंत दयनीय अवस्था केलेली होती. पुणे उजाड करून टाकलेले होते. आता आपण म्हणतो की पुणे, तिथे काय उणे, पण त्यावेळेला मात्र सगळीकडे उणे उणेच दिसत होतं, कुठेही अधिक दिसत नव्हतं. आदिलशाहीचा सरदार होता एक मुरार जगदेव म्हणून. त्याने 1629 मध्ये शिवबाच्या जन्माच्या 1 वर्ष आधी या पुण्यामध्ये त्या जमीन जी होती त्या जमिनीवर गाढवांचा नांगर फिरवला आणि त्या नांगर फिरवून जागोजागी 12 फुटी त्याने पहारी रोवल्या होत्या आणि या पहारींवरती तुटलेल्या चपला अडकवल्या, फाटलेली कापड अडकवली. त्या काळामध्ये तुटलेली चप्पल आणि फाटलेलं कापड आणि त्या पहारीच्या टोकावरती ते लावलं म्हणजे ते एक अशुभाचं लक्षण आहे असं मानलं जात होतं. जनता शिक्षित नव्हती, अशिक्षित जनता होती, भाबडी जनता होती आणि या जनतेवरती अन्याय अत्याचार करण्याचंच या आदिलशाही आणि निजामशाहीमध्ये एक धडा त्यांनी चालवलेला होता. मग यात ज्या पहारी आहेत, अशुभाचे प्रतीक जे आहे, त्या ठिकाणी त्यांनी एक लोकांमध्ये समज असा पसरवलेला होता की जो कोणी ही जमीन नांगरेल, जो कोणी ही जमीन
सुपीक करेल, जो कोणी ही जमीन पिकाखाली आणेल तो संपूर्ण निर्वंश होईल, अशी दहशत त्यांनी जनतेमध्ये पसरवली होती. त्यामुळे कुणीही या जमिनीवरती जाण्यासाठी धजावत नव्हतं. मात्र अवघ्या 12 वर्षाच्या शिवबाच्या हातात जिजाऊंनी सोन्याचा नांगराचा फाळ दिला आणि 5 वेगवेगळ्या जातीतील 5 मावळ्यांना घेऊन जिजाऊंनी ती शापित जमीन नांगरून काढली. या कृतीमुळे अपमानित होऊन आदिलशहाच्या काही गुलामांनी आता बाल शिवाजी राजा मरेल, लवकरच मरेल, अशी सगळ्या लोकांमध्ये एक दहशत पसरवली. त्यावेळी मात्र जिजाऊंनी त्यांना अत्यंत सडेतोड उत्तर देऊन, महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वंश झाली तरी चालेल, पण गोरगरीब जनतेला मी उपाशी मरू देणार नाही, या जनतेवरती मी अन्याय अत्याचार होऊ देणार नाही, असं ठणकावून सांगितलं. समतेचे, न्यायाचे, रयतेचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी काय वाटेल ते झाले तरी चालेल, पण स्वराज्य निर्मितीचा संकल्प मात्र मी वाया जाऊ देणार नाही, असे या धीरोदात्त मातेने ठणकावून सांगितले. आणि शिवबांनी नांगर सुरूच ठेवावा असे फरमानही त्यांना दिले. मासाहेबांनी ज्या जमिनीवर पहारी रोवलेल्या होत्या त्या पहारी काढून त्यांच्या तलवारी केल्या, धारदार तलवारी केल्या की ज्या शत्रूचं शिर उडवू शकतील अशा तलवारी करून मावळ्यांना त्या लढाईसाठी दिल्या. आणि त्याच ठिकाणी जिजापूर गावाची स्थापना केली, ज्याला आपण आजचं पुणे असं म्हणतो. रयतेच्या सुखासाठी, रोटीसाठी तिथे बाजारपेठही बसवली. खऱ्या अर्थाने 12 मावळातील लोक एकत्र करून स्वराज्याचा पाया भक्कम केला. मला या ठिकाणी आणखी एक वचन आठवत आहे की सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम करवावहे. आपण सर्वजण मिळून हे काम करूया. हे स्वराज्य जे आहे ते स्वराज्य स्थापन करण्याचं काम मी एकटी नाही तर आपण सर्व मिळून करूया, हा ध्यास जिजाऊंनी सगळ्यांनाच दिला. या प्रसंगावरून जिजाऊ बुद्धिप्रामाण्य मांडणाऱ्या होत्या, कोणत्याही भाकड कथा किंवा अंधश्रद्धेला त्या बळी पडणाऱ्या नव्हत्या, हे आपल्याला दिसू लागतं. कधीही त्यांनी अंधश्रद्धेला आपल्या जवळ फडकू दिलं नाही. आजच्या कन्या आणि महिलांसाठी हा खूप मोठा आदर्श आहे असं मला वाटतंय. आपण अंधश्रद्धेला बळी न पडता सत्सद विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला पाहिजे. आमच्या मुलांवर बुद्धिप्रामाण्याचे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार आम्हाला करता आले पाहिजे, जेणेकरून सुराज्य निर्माण करणारे आत्मनिर्भर नागरिक आपण देशासाठी निर्माण करू शकू, असा माझा ठाम विश्वास आहे. राजमाता जिजाऊ संकट समयी डगमगल्या नाही. शिवरायांना यश मिळावे यासाठी त्यांनी यज्ञ, ताप, जप किंवा मग उपवास, तापात, तीर्थयात्रा असं काही त्यांनी केलं नाही. यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, युद्ध चातुर्याने, मुत्सद्दीपणाने शत्रूचा बिमोड करावा लागतो आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. हे संस्कार जिजाऊंनी शिवबांवर बिंबवले. म्हणजे यज्ञ जाप करून नव्हे, उपास तापास करून नव्हे, तर खऱ्या अर्थाने मनगटाच्या जोरावरती आपल्याला कुठलंही साध्य करता येतं, हा विचार, हा आत्मनिर्भरतेचा विचार जिजाऊंनी शिवबाच्या मनावरती बिंबवला. त्यामुळे जिजाऊ दैववादी नव्हत्या तर त्या प्रयत्नवादी होत्या, हे या ठिकाणी मी ठामपणे सांगू शकते. स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला परतवण्यासाठी जिजाऊ कुठलाही जपमाळ घेऊन बसल्या नाहीत, उपवास तापासही त्यांनी केले नाही, तर प्रसंगी स्वतः हाती तलवार घेतली आणि रणांगणामध्ये शत्रूला पडताभुई थोडी केली. ही रणरागिणी खऱ्या अर्थाने स्वतः एखाद्या मावळ्याप्रमाणे किंवा एखाद्या मुत्सद्दी सरदाराप्रमाणे स्वतः त्या रणांगणामध्ये उतरल्या आणि शत्रूवरती तुटून पडल्या. म्हणून प्रयत्नांनीच कुठलीही गोष्ट साध्य करता येते, हे त्यांनी आमच्या समोर एक आदर्श ठेवलाय. आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आई आपल्या मुलाला नोकरी मिळावी, त्याला नोकरीमध्ये बढती मिळावी, त्याला चांगल्या कामामध्ये यश यावं याकरिता यज्ञ करते, होम हवन करते, उपास तापास करते, तीर्थयात्राही करते, नामस्मरणही करते. माणसाची श्रद्धा जरूर असावी, श्रद्धेशिवाय आपण जगू शकत नाही. माणसाची श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धेला मात्र आपण खतपाणी घालू नये. अंधश्रद्धेला खतपाणी घालून आपण आपल्या मुलांना बौद्धिक दृष्ट्या पांगळ तर करत नाही ना, हा विचार मात्र प्रत्येक आईने करावा असं मला वाटतंय. आपल्या मुलांना बुद्धिप्रामाण्यवादी बनवावं, आपल्या मुलांना प्रयत्नवादी बनवावं. त्याच्यावरती जिजाऊने जसे संस्कार घडवले शिवावर, तसे संस्कार आपण आपल्या मुलांवरती घडवावे असं मला वाटतंय. शहाजीराजेंचा मृत्यू झाला. या शहाजीराजेंच्या मृत्यूमुळे जिजाऊ खचून गेल्या नाही, तर शहाजीराजेंचं जे राहिलेलं स्वप्न होतं स्वराज्य निर्मितीचं, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे असं आपण म्हणतो, शहाजीराजेंनी स्वराज्याची संकल्पना मांडलेली होती आणि ती तडीस नेण्यासाठी जिजाऊंनी त्यांच्या माघारी कार्य केलं. अत्यंत जोमाने, जिद्दीने
त्यांनी आपल्या मुलाला त्यासाठी एक आदर्श पुत्र बनवलं आणि स्वराज्याची स्थापना केली. त्या सती गेल्या नाहीत आणि सतीची प्रथाही त्यांनी बंद केली. इतर स्त्रियांनाही त्यांनी सती जाऊ दिलं नाही. म्हणून सतीची चाल बंद करण्याचं खरं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते माँसाहेब जिजाऊ आणि म्हाळसा राणी यांना जातं, असं ठामपणे मला वाटतंय. 15 ऑगस्ट 1966 रोजी शिवाजी महाराजांनी आग्रा येथून निसटून स्वराज्यात पदार्पण केलं. त्यावेळेला आपल्या मुलाच्या स्वागतासाठी जिजाऊ माँसाहेबांनी काय करावं? जिजाऊ माँसाहेबांनी रांगणा हा किल्ला जिंकून आपल्या लाडक्या लेकाला, आपल्या लाडक्या राजाला तो त्यांनी भेट दिला. रांगणा हा किल्ला, त्याला आताचा प्रसिद्ध गड असंही आपण म्हणतो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आपण सगळे इतिहास अभ्यासक आहात, आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. हा रांगणा किल्ला जिंकून या मातेने आपल्या पुत्राचं स्वागत केलं आपल्या स्वराज्यामध्ये. हा आदर्श प्रत्येक आईने घेतला पाहिजे असं मला वाटतंय. जिजाऊ माँसाहेबांच्या जीवनातला एक प्रसंग मला खूप भावला आणि आदरणीय रवींद्र दादांनाही तो खूप भावलेला आहे. त्यांच्याशी चर्चा करताना असं लक्षात आलं की तो प्रसंग आपल्या समोर मांडावा. त्यांच्या जीवनामधला एक प्रसंग असा आहे की तो प्रत्येक स्त्रीला खूप काही सांगून जाणार आहे. ज्यावेळेला शहाजीराजे दक्षिणेमध्ये लढत होते, जिजाऊ माँसाहेब आपल्या महालाच्या खिडकीतून शहाजीराजांच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. त्यावेळेला लखुजी जाधव, त्यांचे वडील पिताश्री, तिथे आले आणि म्हणाले, जिजा बस, किती दिवस वाट पाहशील, चल माघारी. त्यावेळी जिजाऊ पित्याला म्हणाल्या, बाबा तुमचा लेकीवरचा विश्वास कमी झालाय की काय? अहो मी केव्हाच भोसल्यांची कुलवधू झाली आहे. हा कुळाचार पाळणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि मी आली होती उभी, मात्र जाईन आडवी. मुलींनो, महिलांनो, सर्व भगिनींनो, हा वसा आपण घेण्यासारखा आहे. ज्या वेळेला आपण ज्या वेळेला माप ओलांडून सासरी येतो त्यावेळेला आपण सासरचे होतो. त्या कुळाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. माहेरचा अभिमान जरूर असावा, माहेरचा अभिमान असावा, पण तो मात्र दुराभिमान नसावा. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. एकदा का माप ओलांडून आपण सासरी आलो की माहेरचा स्वाभिमान, माहेरचा अभिमान तो आपला अभिमान, आपला स्वाभिमान झाला पाहिजे असं मला वाटतं. या दोन्ही कुळांना जोडण्याचं काम आपण एक दुवा, पूल म्हणून आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. या दोन्ही कुळांना जोडणारा सेतू जो आहे तो सेतू आपण बनलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये माँसाहेबांसारखे चतुर, बुद्धिवान, मुत्सद्दी आणि भल्या भल्या शूरवीरांना लाजवेल अशी रणनीती आखणारी रणरागिणी जन्माला येत नाही, तोपर्यंत शिवरायांसारखा महापुरुष जन्मास येणे नाही असं मला वाटतं. म्हणूनच आमच्या मुलींना जिजाऊचा आदर्श दिला पाहिजे. घराघरातून जिजाऊ आम्ही निर्माण केल्या पाहिजे, म्हणजे घराघरामध्ये शिवाजी राजे निर्माण होतील. आपल्या मुलांना शिवाजी राजेचा आदर्श दिला पाहिजे, जेणेकरून सुराज्य टिकवून आत्मनिर्भर देशाचे स्वप्न आम्हाला साकार करता येऊ शकेल. फक्त जिजाऊ वाचायचं नाहीये, फक्त जिजाऊ एक दिवस ऐकायचं नाही, तर जिजाऊची तत्व, जिजाऊचा मुत्सद्दीपणा, जिजाऊचा निडरपणा, जिजाऊचा धीरोदात्तपणा, जिजाऊचं बुद्धिप्रामाण्यवादी असणं, या सगळ्या गोष्टी आमच्या अंगवळणी पडल्या पाहिजे, नव्हे तो आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे असं मला वाटतं. जिजाऊ माँसाहेब केवळ आदर्श आईच होत्या असं नव्हे, तर त्या एक प्रेमळ सासूही होत्या. विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र करावं या हेतूने स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि जिजाऊ मातेने शिवाजी महाराजांचे 8 विवाह केले होते. या आपल्या 8ही सुना सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई, गुणवंताबाई अशा या सर्वांना जिजाऊंनी मायेची माया दिली. त्या सगळ्यांच्याच आई झाल्या, त्यांना ममत्व दिले, त्यांना आपल्या मुली मानलं. शिवबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी सहचारिणी, कुटुंब वत्सल माता, पत्नी, आई, स्वराज्याची महाराणी अशा लिलया भूमिका पार पाडण्यासाठी त्यांनी आपल्या या सर्व सुनांना धडे दिले. एवढंच नव्हे तर येसुबाई आपल्या नात सुनेला सुद्धा त्यांनी हे सगळे धडे दिले. सासू सुनेचं नातं हे संघर्षाचं नाही, तर ते अत्यंत प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, सहृदयतेचं, मायेचं, आत्मीयतेचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकासाचं नातं आहे. हा आदर्श पाठ आम्हाला जिजाऊंनी घालून दिलाय.
आणि यासाठी मी जिजाऊ मासाहेबांना शतशः नमन करते. खऱ्या अर्थाने हा आदर्श पाठ आमच्यासाठी आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा असं मला नेहमी वाटत असतं. जिजाऊंचा हा वसा जर आम्ही घेतला तर कोणत्याही घरामध्ये भांडणतंटा होणार नाही, घराचं घर पण टिकून राहील, कोणत्याही घरामध्ये घटस्फोटासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार नाहीत, कोणत्याही घरामध्ये भावाभावांमध्ये भांडणं होणार नाहीत, कोणत्याही घरामध्ये सासू सुनांमध्ये भांडणं होणार नाहीत. प्रत्येक घरामध्ये सासू आणि सून ही आई आणि मुलगीच्या प्रेमाप्रमाणे एकत्र नांदतील असं मला वाटतं. आणि खऱ्या अर्थाने आपल्या या स्वराज्याचं सुराज्य होईल. खऱ्या अर्थाने आपल्याला सुराज्य जर देश घडवायचा असेल, सुराज्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं असेल, तर जिजाऊच्या या आदर्शवत गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता जिजाऊंना ही आदरांजली ठरेल असं मला या ठिकाणी वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात आरमार उभं केलं. महाराष्ट्राच्या कड्या कपारीमध्ये गडकिल्ले बांधून राजाला शोभेल असा शाही राज्याभिषेक करून घेतला, स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केलं आणि अखंड महाराष्ट्राच्या इतिहासातील हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. राज्याचा राज्याभिषेक झाला, राजे छत्रपती झाले. या सर्व घटनांच्या जिजाऊ मासाहेब केवळ साक्षी नव्हत्या, तर या सर्व घटनांच्या मागे त्यांचा निस्सीम त्याग, प्रचंड स्वराज्य भक्ती, स्वाभिमानी बाणा आणि सामान्य रयतेसाठी असणारा ममत्वाचा अखंड झरा, या सगळ्यांचा परिपाक म्हणजे खऱ्या अर्थाने हा शिवराज्याभिषेक होता. खऱ्या अर्थाने हे स्वराज्याची नीव होती. पन्हाळगडाचा वेढा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जवळजवळ 3 महिने झाले तरी सिद्धी जोहर पन्हाळगडाचा वेढा काही उठवत नाहीये. राजेगडावर अडकून पडलेले आहेत. या भावनेने, या काळजीने ही माता धास्तावली नाही, तर आपल्या लाडक्या लेकाच्या मदतीसाठी स्वतःच सिद्धीवर चाल करून जाण्यासाठी तलवार उपसली. परंतु नेताजी पालकरांनी या मातेला अडवलं आणि जोपर्यंत आम्ही आहोत आमच्यावर विश्वास ठेवा, शिवाजी राजांना सही सलामत परत आणू असा शब्द दिला. त्यामुळे या मातेने माघार घेतली. या प्रसंगावरून जिजाऊ रडणाऱ्या नव्हे तर लढणाऱ्या होत्या हे सिद्ध होत आहे. कोणत्याही प्रसंगाला धीरोदात्तपणे तोंड देणाऱ्या होत्या. कुठलाही प्रसंग येऊ, कुठलाही बाका प्रसंग आला तरी त्याला अत्यंत मुत्सद्दीपणाने, धीरोदात्तपणाने, निडरपणे तोंड देणाऱ्या होत्या. हे आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जिजाऊच्या या शौर्याचे, धैर्याचे अनुकरण आणि अंगीकरण आजच्या स्त्रिया आणि मुलींनी केले पाहिजे असे मला वाटते. धैर्याने, आत्मविश्वासाने आपण कोणत्याही प्रसंगाला सामोरे गेलो तर त्याच्यामध्ये यश आपल्याला नक्कीच मिळतं. हा वसा आपल्याला जिजाऊंनी दिलेला आहे. कुठल्याही प्रसंगामध्ये आपण जर आपला धीरोदात्तपणा टिकवून ठेवला, आपण जर आपल्या मुत्सद्देगिरीने लढलो तर कुठल्याही प्रसंगावरती आपल्याला मात करता येते. आत्मविश्वासाने आपण जर त्याला सामोरे गेलो तर यश नक्कीच आपल्या पाठीवरती थाप ठेवतं. शाबासकीची थाप आपल्या पाठीवरती पडते. याची ज्वलंत उदाहरणं आपल्या समोर अनेक आहेत असं मला वाटतंय. 14 मे 1657 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या जीवनामध्ये एक आनंदमय क्षण आला. त्यांच्या पोटी अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान असं पुत्ररत्न जन्माला आलं. या पुत्ररत्नाचं नाव होतं शंभूबाळ. नियतीचा खेळ बघा. खूप वेळ हा आनंद टिकू शकला नाही. शंभूबाळ केवळ 2च वर्षाचे असताना 1659 मध्ये त्यांचे मातृछत्र हरपले. मासाहेबांची लाडकी सून, महाराजांची लाडकी महाराणी सईबाई हे जग सोडून गेल्या. त्यानंतर मात्र लहानग्या शंभूबाळाच्या आई झाल्या त्या जिजाऊ मासाहेब. मासाहेबांनी आपल्या पुत्राप्रमाणे नातवावरही उत्तमोत्तम संस्कार केले. संभाजीराजांना राजनीती, युद्धकलेचे धडे त्यांनी दिले आणि खऱ्या अर्थाने या छाव्यावरती उत्तम संस्कार करून स्वराज्य रक्षक, अत्यंत दैदिप्यमान, संस्कृत पंडित आणि धर्मरक्षक असे छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्यासाठी तयार केले. पुत्राप्रमाणे नातवावर संस्कार करणाऱ्या जिजाऊ मासाहेब म्हणजे खऱ्या अर्थाने स्वराज्यातलं खरंखुरं विद्यापीठच होत्या. शिवरायांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. ती परिस्थिती आपण सगळ्यांनीच इतिहासामध्ये अभ्यासलेली आहे. तेव्हा अनेक मंडळींनी त्याला, या राज्याभिषेकाला विरोध केला. या प्रसंगी जिजाऊंची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जिजाऊ खंबीरपणे शिवरायांच्या पाठीशी उभे राहिल्या. जिजाऊ आणि शिवराय
हे ग्रंथप्रामाण्य मांडणारे नव्हते, तर ते बुद्धिप्रामाण्य मांडणारे होते. आणि म्हणूनच त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. जिजाऊ माता बुद्धिप्रामाण्यवादी होत्या, त्यामुळेच त्यांनी वैदिकांचा विरोध झुगारून राज्याभिषेक करण्याचा अत्यंत क्रांतिकारक असा निर्णय घेतला. आणि 6 जून 1674 रोजी न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि इतिहासामध्ये हे पान सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. या महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला गुलामगिरीची बंधने तोडायला शिकवून स्वातंत्र्यासाठी प्रेरित करायला शिकवले ते या सोहळ्याने. आपल्याही जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात. अशा प्रसंगी स्त्री पुरुष हतबल होतात. असे प्रसंग जिजाऊच्या जीवनामध्ये देखील आले होते. पण जिजाऊ हतबल झाल्या नाही, निराश झाल्या नाही. मोठ्या हिमतीने त्यांनी या संकटावर मात केली आणि या संकटाचा सामना करून स्वराज्य निर्माण केले. जिजाऊंची हिंमत आजच्या महिलांमध्ये यावी ही जिजाऊ चरणी आदरांजली ठरेल असं मला वाटतंय. जगातील मान्यवरांनी ज्याच्या कार्याची कर्तृत्वाची दखल घेतली आणि दुर्गम बेलाग अशा रायगडावरती राज्याभिषेकाला हजर राहून हजेरी लावली, या कार्यकर्तृत्वाला मुजरा केला, अशा महाराष्ट्राच्या मातीतील एका आगळ्या वेगळ्या देखण्या सोहळ्याचा साक्षीदार झालेल्या राजमाता वयाच्या 80व्या वर्षी मात्र 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी आपल्या राहत्या वाड्यामध्ये पाचाड येथे आपला देह ठेवला आणि इहलोकी गेले. जिजाऊ मासाहेब जरी देहाने आपल्यामधून निघून गेल्या असल्या तरी त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेला एक एक मावळा, एक एक रणरागिणी महाराष्ट्रात क्रांतीची मशाल घेऊन जिजाऊचा वारसा चालवते आहेत, हे पाहून मात्र आनंद वाटतोय. हे खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता जिजाऊंसाठी खऱ्या अर्थाने अभिवादन आहे. आपण ऐकून घेतलेत, बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल ऋण व्यक्त करते आणि थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. चूक भूल क्षमस्व. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर आणि अतिशय बॅलन्स असं आपण वक्तव्य, असं एक व्याख्यान आम्हाला ऐकवलं. अमर होयती वंशलता, निर्वंश जिता देशाकरिता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सांत्वन या कवितेतल्या ओळी आहेत. देशकार्य आणि देवकार्यासाठी जो वंश आपल्या निर्वंश होण्याची सुद्धा काळजी न करता कार्य करत राहतो, अशा भावना जिजाऊ मासाहेबांनी आपल्या मावळ्यांमध्ये पेरल्या होत्या. असे विचार जिजाऊ मासाहेबांनी आपल्याला दिले आहेत. या विचारांनी प्रेरित आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रांनी प्रेरित अशा अनेक कविता आज सगळ्यात आपण ऐकतो आहोत. तो विचार आपण आपल्या व्याख्यानातून परत एकदा आम्हाला सांगितला, नव्या दृष्टिकोनातून सांगितला. ही आमची धन्यता आहे, आम्ही आमचं भाग्य मानतो. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सदाशिव दंदे सर यांचा मी आपल्याला परिचय देतो आणि यानंतर त्यांना अध्यक्षीय मनोगतासाठी आमंत्रित करतो. डॉक्टर सदाशिव दंदे सर सध्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक व इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 20 वर्षापासून सर ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सर PhD चे मार्गदर्शक आहेत आणि इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत. आतापर्यंत सरांच्या मार्गदर्शनात 4 विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी संपादित केली आहे. विविध विषयांवर 35 शोध निबंध सरांनी लिहिले असून 6 पुस्तकं सरांच्या नावे प्रकाशित झाली आहेत. 2012 साली राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आणि महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पुरस्कार तसेच 2017 सालचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सरांना मिळाला आहे. विविध विषयांवर सर व्याख्याने आणि गेस्ट लेक्चर देत असतात. लातूर जिल्हा इतिहास संकलन समितीचे सर अध्यक्षपद सध्या भूषवित आहेत. पुनश्च एकदा मी सरांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांना आपल्या अध्यक्षीय मनोगतासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद.
आदरणीय दंदे सर. सर आपला माईक बंद आहे. माईक बंद आहे सर. माईक बंद आहे. स्क्रीन वरून एकदा सर टच करून माईक चालू करा. तुमच्या स्क्रीन मोबाईलच्या स्क्रीनला टच करा आणि तिथे माईक चालू करण्याचे बटन आहे. नाही, आणखीन पण बंदच आहे. साधभाई सर तुम्ही बघा ना, तुम्ही करा. इकडनं नाही, मीट वर जमत नाही सर. असं आहे का? सरांना फोन करून सांगा रवी दादा. हो हो हो. एक मिनिट. हा आवाज ऐकू येतो? हा सर येतोय. आवाज ऐकू येतो का? येतोय हो येतोय. येतोय सर, बोला. हा ठीक आहे. इतिहास संकलन समिती महाराष्ट्र प्रांत युवा विभाग द्वारा आयोजित हिंदू साम्राज्य दिनानिमित्त राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या विषयावर तिसरे पुष्प गुंफणाऱ्या आजच्या माननीय व्याख्याता डॉक्टर लताताई मोरे, महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण जोशी सर, आदरणीय इतिहास युवक इतिहास संकलन समितीचे मार्गदर्शक रवींद्र पाटील सर, युवा विभागाचे प्रमुख रवी साधभाई सर आणि ऑनलाईन द्वारे सहभागी झालेले सर्व इतिहास प्रेमी बंधू भगिनी, आजच्या या व्याख्यानामध्ये की लताताई यांनी जिजाऊ माँसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलूचे दर्शन घडवून दिले. शेजाऱ्यांच्या घरी नाही तर शिवाजी हा प्रत्येक घरामध्ये जन्माला पाहिजे, त्याप्रमाणेच घरोघरी जिजाऊ जन्माला पाहिजेत, अशा पद्धतीची मनोभूमिका त्यांनी विशेष केली. आणि विशेष म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये समाज व्यवस्थेवर आणि राजव्यवस्थेवर प्रचंड प्रमाणामध्ये धर्माचा पगडा होता. आणि अशा स्थितीमध्ये की जिजाऊ साहेबांनी बुद्धिप्रामाण्यवादाने शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं की शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले आणि अल्पावधीत स्वराज्याचं सुराज्यात ते रूपांतर करू शकले. आणि याच्या पाठीमागं जर मार्गदर्शन कुणाचं मिळालं असेल तर ते माँसाहेबांचं होतं. आजच्या या व्याख्यानामध्ये अतिशय सुंदर असं मार्गदर्शन लताताई यांनी केलं की जिजाऊ साहेबांचे अनेक अज्ञात पैलू जे आहेत ते या व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी ज्ञात करून दिले. खरोखरच की आज ही एक चांगल्या पद्धतीची एक बौद्धिक आणि वैचारिक मेजवानी घडवून आणण्याचं काम हे इतिहास संकलन समितीने केलेलं आहे आणि मला वाटतं निश्चितच एक चांगला उपक्रम आहे. आज आपण बघतो की ज्या हिंदू साम्राज्य दिनानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीचे आपण बघतो की दिन जे आहेत, वेगवेगळे दिन, हे दिन कमी होत चाललेले आहेत.
मला वाटतं की दिन होऊ लागलेले आहेत का दिन होऊ लागलेले आहेत, की ही खरं तर मला असं वाटतं विचार मंथन करण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं जिजाऊ साहेबासारख्या आणि अनेक जी काही की मोठे सन्माननीय व्यक्ती आहेत की यांचे चारित्र्य हे आपण वाचलं पाहिजे, आत्मचरित्र वाचलं पाहिजे. तर मला वाटतं खऱ्या अर्थानं की महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचा अंशकाल झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मला वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीनं की लताताईंनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं मी आणखी काही बोलावं असं काही नाहीये, पण एक समारोपाचा एक भाग म्हणून, एक औपचारिकतेचा एक भाग म्हणून मी एवढं म्हणेल की आज खऱ्या अर्थानं मला वाटतं की आजच्या महाराष्ट्रामध्ये आणि आजच्या समग्र जगामध्ये की जिजाऊ साहेबांच्या विचाराची आणि कार्याची गरज आहे. की आज आपण बघतो की प्रत्येकाला असं वाटतं की शिवाजी महाराज हा जन्माला पाहिजे, पण प्रत्येकाला असं वाटतं शिवाजी महाराज हा शेजाऱ्याच्या घरी जन्माला पाहिजे. की लताताईंनी सांगितलं किंवा प्रत्येक घरी जन्माला पाहिजे, पण मला लताताईची माफी मागून इथं सांगावंसं वाटतं की खऱ्या अर्थानं एक महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या प्रमाणात एक विडंबन झालेलं आहे. आणि ते विडंबन आम्ही एका काव्यपंक्तीच्या द्वारे मी आपल्या समोर सादर करतो की विसरून गेलोत इतिहास, विसरून गेलोत पराक्रम, विसरून गेलोत इतिहास, विसरून गेलोत पराक्रम, आमच्या डोक्यात पाणी झालंय त्याचं तेवढं माफ करा. विसरून गेलोत इतिहास, विसरून गेलोत पराक्रम, आमच्या डोक्यात पाणी झालंय त्याचं तेवढं माफ करा. साहेब आम्हाला माफ करा. ज्यांनी शहाजीचा वसा घ्यायचा तेच बोंबलं थिंडत आहेत. ज्यांनी शहाजीचा वसा घ्यायचा तेच बोंबलं थिंडत आहेत. घराघरातल्या आजच्या जिजाऊ सासवांसोबत भांडत आहेत. घराघरातल्या आजच्या जिजाऊ सासवासोबत भांडत आहेत. हे सारं बदलण्याची कुणाचीही टाप नाही. हे सारं बदलण्याची कुणाचीही टाप नाही. तुम्ही तेवढी टाप करा. साहेब आम्हाला माफ करा. आज घराघरातला शिवाजी, जसं मॅडमनी इच्छा व्यक्त केली की घराघरामध्ये शिवाजी जन्माला पाहिजे, घराघरामध्ये जिजाऊ जन्मली पाहिजे आहे ना. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा त्यांच्या विचाराचा वसा चालवत आहे. हा एक आशावाद लताताई यांनी व्यक्त केला. आणि त्यांना आणखी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जिजाऊ नांदत आहेत, ही आनंदाची बाब आहे. पण मला असं वाटतं ते मायक्रोस्कोप मधून बघण्यासारखं आहे, मायक्रोस्कोप मधून बघण्यासारखं आहे. कारण आज आपण पाहतो की आज घराघरातला शिवाजी जर तसं झालं असतं तर आज घराघरातला शिवाजी व्हिडिओ गेम खेळत आहे. आज घराघरातला शिवाजी व्हिडिओ गेम खेळत आहे. जंक फूड खाऊन, पिझ्झा बर्गर जंक फूड खाऊन टीव्ही समोर लोळत आहे ना. आज घराघरातला शिवाजी व्हिडिओ गेम खेळत आहे, जंक फूड खाऊन टीव्ही समोर लोळत आहे. हा बॅड शो तेवढा फ्लॉप करा. हा बॅड शो तेवढा फ्लॉप करा. साहेब आम्हाला माफ करा. मला असं वाटतं या विडंबनात्मक जे काव्य आहे, या काव्यासारखी महाराष्ट्राची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीचा एक उषःकाल झाला पाहिजे. सर्वच आभाळ फाटला आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. सर्वच आभाळ फाटला आहे मला असं अजिबात म्हणायचं नाहीये. पण परिस्थिती भयावह झालेली आहे हे आज आपल्याला कोरोनाच्या काळात सुद्धा दिसून येतं. की कोरोनासारख्या काळामध्ये असं अभिमानानं लोक सांगतात की खरं तर कोरोनानं
माणसाला माणुसकी शिकवली. कोरोनानं माणसाला माणुसकी शिकवली. मला असं वाटतं माणसाला जर कोरोनानं माणुसकी शिकवली असती तर कोरोनाच्या वार्डामध्ये आपल्या एका महिलेवर दुसऱ्या एका कोरोना पीडितांनी बलात्कार केला नसता. मला असं वाटतं की महासाहेब जिजाऊ हे वरून पाहत असतील, त्यांना काय वाटत असेल. मला वाटतं ही परिस्थिती निश्चितच एक भयावही आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि त्यासाठी आजच्या आपल्या तरुण वर्गांनी आणि महिला वर्गांनी मला असं वाटतं साहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असं मला या प्रसंगी आवर्जून वाटतं. आणि शेवटी मला एवढंच म्हणायचंय की शिवाजी महाराजांच्या विचाराला महासाहेबांच्या मार्गदर्शनाची झालर होती. शिवाजी महाराजांच्या विचाराला महासाहेबांच्या मार्गदर्शनाची झालर होती. त्यामुळंच शिवाजी महाराज हे 17व्या शतकामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले आणि अल्पावधीमध्ये ते स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करू शकले. मला इथं आवर्जून एक बाब खंत व्यक्त इथं करावीशी वाटते की आज आपण पाहतो की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले की ज्या शिवबांनी महासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली की अल्पावधीत हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वराज्याचं आपल्या धाडशी कार्यानं सुराज्यात रूपांतर केलं. पण आज आपण पाहतो की आपल्याला एवढे वर्ष झालं भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पण तरी देखील मला वाटतं आज आपण सुराज्याच्या प्रतीक्षेत आहोत. खरं तर ही मला असं वाटतं चिंता आणि चिंतन करण्याची बाब आहे की आज खऱ्या अर्थानं प्रत्येक आईनी आपल्या मुलावर संस्कार कसे केले पाहिजेत, प्रत्येक आईने आपल्या मुलावर संस्कार कसे केले पाहिजेत, मुलाची जडणघडण कशी केली पाहिजे, तर याचं एक उत्तम प्रचिती की आपल्याला महासाहेबांकडून मिळते. पण आज आपण बघतो की ज्या महाराष्ट्रामध्ये कुटुंबाचं विभक्तीकरण झालेलं आहे, आजीबाईचा बटवाच राहिला नाही. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये पाळणे घरं जास्त आहेत आणि आईऐवजी दाई जास्त आहे ना, प्रत्येक दोघंही नोकरीला आहेत आणि पाळणा घरामध्ये लेकराला सोडून जातात आणि तिथं कुठंच जिजाऊ मिळणार आणि तिथं कुठं सईबाई मिळणार. ही आपण बघतो की ही महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे की माँसाहेब यांनी इतके संस्कार केले बाल शिवाजीवर. मला काही प्रसंग आठवतात. एक प्रसंग असा आहे की माँसाहेब हे लहानपणापासून बाल शिवाजीला पूर्ण पावसामध्ये असं धरत असत, म्हणजे पूर्ण पाऊस उन्हामध्ये असं धरत असत. आणि कोणी विचारलं की अगं ते बालकाला तुम्ही पावसामध्ये का भिजवता, एवढं उन्हाचे चटके का देता, तर माँसाहेब म्हणत असत किंवा येणाऱ्या काळामध्ये असे अनेक पाऊस त्याला अंगावर घ्यायचे, असं अनेक ऊन त्याला अंगावर घ्यायचंय आणि या स्वराज्यातील जनतेचं यशस्वीपणे नेतृत्व करायचं. म्हणजे हे संस्कार देण्याचं कार्य हे माँसाहेबांनी केलं. पण आज आपण चित्र बघतो की आज आपण जर, मला असं वाटतं की माँसाहेबांचं आपण चरित्र वाचलं, माँसाहेबांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे, पण आज देखील आपण बघतो की घराघरामध्ये एखाद्या घरामध्ये वडिलांनी जर मुलाला रागवलं तर तीच जिजाऊचा वारसा सांगणारी आई म्हणते, का हो माझ्या मुलाला तुम्ही का रागवता, आणखी तर माझ्या मुलाचं खेळून खायचं वय आहे, खेळून खायचं वय आहे. की ज्या 16व्या वर्षी की शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं, आज मला असं वाटतं 16व्या वर्षी एक चांगल्या पद्धतीची समज सुद्धा आजच्या युवकांमध्ये येत नाही. मग कोण कमी पडलं, आजचे जिजाऊ कमी पडल्या है ना. मला असं वाटतं आजची आपली जी काही महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, जी सराउंडिंग आहे, की ही थोडीशी कमी पडलेली आहे. तर मला असं वाटतं त्या अनुषंगानं की आपण थोडंसं विचार आणि चिंतन करण्याची गरज आहे. असं या प्रसंगी मला असं नमूद करावं असं वाटतं. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण असं वाटू नये आहे ना की मी अधिक बोलत आहे आणि त्यामुळं मी अधिक न बोलता
की पुन्हा एकदा की मला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं आणि शब्दसुमनाने माझं स्वागत केलं, की त्याबद्दल, कारण मी इतिहास संकलन समितीचाच एक भाग आहे. लातूर जिल्ह्यामध्ये एक जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करत आहे ना. निश्चितच की येणाऱ्या काळामध्ये आपली इतिहास संकलन समिती जी आहे आणि आपला महिला विभाग जी आहे, मला असं वाटतं हा महिला विभाग हे चांगल्या पद्धतीनं आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं एक जिजाऊ बनण्याचं काम, आणि जिजाऊ ब्रिगेड आहे ना, एक जिजाऊ ब्रिगेड, मला एक राजकीय पक्षाबद्दल मला बोलायचं नाहीये, पण आपल्या इतिहास संकलन समितीची एक वेगळी जिजाऊ ब्रिगेड असेल, की व्याख्यानातूनच नाही, की प्रत्येक याच्यामध्ये की समाजामध्ये कशा पद्धतीनं म्हणजे प्रबोधन करता येईल, त्या अनुषंगाने मला असं वाटतं प्रयत्न करेल, की अशा आशावाद व्यक्त करायला काही हरकत नाही. आणि आजचं जे काही तिसरं पुष्प आहे ते चांगल्या पद्धतीनं लताताईंनी एक, मला असं वाटतं एक वैचारिक आणि बौद्धिक मेजवानी त्यांनी दिली, की मला सुद्धा, कारण आपण पाहतो की ज्यावेळी एखादा व्याख्याता बोलत असतो आणि त्या व्याख्याता 1 तास बोललं की मला असं वाटतं ते व्याख्यान ऐकणाऱ्याला 20 पुस्तकाचं ज्ञान मिळतं. कारण कुठलाही व्याख्याता बोलत असताना की अनेक एक चांगल्या पद्धतीचे संदर्भ ग्रंथ वाचून त्याचं चिंतन मनन करून तो व्यक्त होत असतो. आणि त्यामुळं की आमच्यासारख्यांना, खरं तर आता मी सत्राध्यक्ष, या सत्राचा अध्यक्ष आहे, की मला लताताईच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची एक वैचारिक मेजवानी मिळाली. मला असं वाटतं की अशाच पद्धतीच्या एक वैचारिक मेजवानी आपल्या या इतिहास संकलनद्वारे मिळाव्यात, अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा की मला या कार्यक्रमासाठी प्राचारण केलं, माझा शब्दसुमनाने माझं स्वागत केलं, की त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि येथे थांबतो. जय जिजाऊ, जय शिवाजी. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मान्यवरांचे आभार मानण्यासाठी मी यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीचे युवा विभाग प्रमुख सागरदादा मुने यांना आपल्यासमोर आमंत्रित करतो आणि उद्याच्या कार्यक्रमाची सुद्धा थोडक्यात माहिती आपण सर्वांना द्यावी, उपस्थितांना द्यावी, अशी सागरदादांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र युवा विभागातर्फे हिंदू साम्राज्य दिनानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे आणि या व्याख्यानमालेचा तिसरं पुष्प आज या ठिकाणी गुंफण्यात आलं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सदाशिवजी दंदे सर यांनी अतिशय कमी शब्दांमध्ये खरंच चिंतन करणे आवश्यक आहे आणि अशीच आज परिस्थिती उद्भवली आहे असं त्यांनी आपल्या या मनोगतातून व्यक्त केलं. या ठिकाणी मी दंदे सरांचे आभार मानतो. आजच्या प्रमुख वक्त्या होत्या ज्यांनी हे पुष्प या ठिकाणी गुंफलं आहे, अशा डॉक्टर लताताई मोरे, जिजाऊ मातेंचे विचार आम्हा सर्वांना सांगितले. सकारात्मक दृष्टिकोन, जिजाऊ मातेंचे जे विचार होते शिवभाव घडवण्याकरिता, आणि शिवभाव घडवण्याकरिता स्वतः जिजामाता होणं, यासाठी जिजामातेला जे स्वराज्याचे डोहाळे लागले होते ते प्रत्येक मातेला लागले पाहिजे, तरच शिवभाव घडवू शकतो या घडतो. पण आज तशी परिस्थिती नाही आहे, परिस्थिती वेगळीच आहे असं या ठिकाणी लताताईंनी आपल्या विचारातून वेगवेगळ्या उदाहरणासह माहिती दिली. अशा डॉक्टर लताताई मोरे यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून इतिहास संकलन समितीचे पदाधिकारी, सदस्यगण, ज्यांनी जे आज सर्व श्रोतागण आहेत त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आयोजनामध्ये ज्यांनी कळत नकळत परिश्रम घेतले त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षाच्या सहमतीने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. उद्या जे आहे आपल्या या कार्यक्रमाचं 5वं पुष्प असणार आहे, चौथे पुष्प असणार आहे आणि ते चौथे पुष्प गुंफण्यासाठी श्री गंधार कुलकर्णी
हे आपणा सर्वांसोबत व्याख्याते म्हणून आपणा सर्वांना परिचितच आहेत. असे गंधार कुलकर्णी, युवा व्याख्याता, अमरावती जिल्हा, हे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरती आपले विचार आणि बाजीप्रभू देशपांडेंच्या पराक्रमाचा पोवाडा उद्या आपणा सर्वांसमोर गाणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक अश्विन कुमार राठोड हे राहणार आहेत. तरी सर्व सहभागी सदस्यांना विनंती की उद्या आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सर्वांचा लाडका गंधार दादाला प्रोत्साहित करावं. यानंतर मंत्रपुष्पांजलीने या कार्यक्रमाची सांगता करूयात. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् एहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे। समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु। कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुषान्तादापरार्धात्। पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसनगृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. लताताई, युवा धन्यवाद विभागाच्या दादा. वतीने आपले खूप खूप आभार. दंदे सर, युवा विभागाच्या वतीने आपुलकीच्या आपले घराला खूप आभाराचे खूप दार आभार. कशाला. आमचे फक्त कर्तव्य आहे ताई. नाही 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 नाही, आभार नको. वसा घेतलाय म्हणजे तो टाकायचं नाही. बोला दादा. शपथ सांगतो, बोला. मला भोसले सर बोलता आहेत असं दोनदा भास झाला. अरे बापरे, फारच मोठं आहे अगदी. भोसले सर फार उत्तुंग आहे. आणि मी ती उंची कदाचित या जन्मात गाठता येणार नाही. सराफ सर पण सांगतील तुम्हाला की मी कधीच वक्त्याचं कौतुक करत नाही, कधीच नाही. ही बहिणी प्रति असलेली माया असेल नाही, कदाचित. बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. मी दोनदा अभिप्राय टाकला, तुम्ही बघा. बर 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 बर. मी बोलता बोलता अभिप्राय बघितलाच नाही. दादा, सराफ सरांची तब्येत ठीक नाहीये का जराशी? असं वाटतं. हा, हा. काय झालं, सर आहेत का गेले? नाही, गेले, बाहेर पडले. गेले. सर गेले, सर गेले. त्यांना त्रास होत असेल, नॅकचं काम पण करावं लागतंय सध्या. नाही, काल सर 24 तासापैकी 18 तास ड्रायव्हिंग करत होते. अरे बापरे, हो हो हो. कुठे